आता आणखी एक धडकी भरवणारी बातमी समोर आलेली आहे। पावसासंदर्भातली अजिबात या पावसाला हलक्यात घेऊ नका। बऱ्याच दिवसापासून या पावसानं थैमान घातलेलं आहे आणि याच संदर्भातली बातमी समोर आलेली आहे, त्यामुळे ही बातमी काळजीपूर्वक पहा। गेल्या काही दिवसांपासून देशभरासह महाराष्ट्रातील अनेक भागांना जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढले। ऑक्टोबर सुरू झाला तरी पाऊस परतण्याची काही चिन्ह दिसून येत नाहीत। काही ठिकाणी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। नवरात्र संपून आता दिवाळीचे वेध लागले तरी हवामानाचा लहरी कारभार अद्याप कायम असून येत्या काहीच दिवसात तर महाराष्ट्रावर मोठं वादळ घोगावत आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असतानाच आता गुजरात जवळ अरबी समुद्रातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। त्याची तीव्रता वाढताना दिसून येत असून महाराष्ट्रालाही फटका बसू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रावर सध्या शक्ती चक्रीवादळाचं मोठं संकट घोगावत आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला असून त्यांना फटका बसू शकतो। 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळ प्रभावी असू शकते। त्याच पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आलाय। शक्ती चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना इशारा देण्यात आलाय। त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना जपून राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलंय। शक्ती वादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एवढंच नाही तर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यामुळे या भागांना पावसाचा जोरदार फटका बसू शकतो। हे चक्रीवादळ 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रभावी असू शकतं। या वादळाची तीव्रता सध्या कमी ते मध्यम स्तरावरची आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर याचा परिणाम होऊ शकतो। तसंच 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतील। एवढंच नाही तर ताशी 65 किलोमीटर पर्यंत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे। या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, जपून राहा असा इशारा या जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात आलेला आहे। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे असे 2 कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेले आहेत। या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज। हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता YouTube वरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।